नमस्कार, मी विजय बारसकर आणि आपण पाहता नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इमानदार अधिकारी म्हणजे तुकारामजी मुंढे यांचे अमरावती येथील प्रोग्राममध्ये त्यांनी काय काय मार्गदर्शन केलं त्याबद्दल. चला है जो वही डर है उसका प्रस्थानम. तेरा धर्मानम कर्म है तेरा कर्मानम. आग में पग पग चला है जो वही डर है उसका प्रस्थानम. समग्र जन्मानम भर्गो देवस्य धीमहि. वातावरणामध्ये शालेय जीवनामध्ये 2.5 वर्षाच्या मुलापासून प्री प्रायमरी स्टेजला जो मोबाईल दिला गेला प्रायमरी लेवलला, तो योग्य आहे का? आणि गुणवत्तेवर जे बोलल्या जातं, शिक्षकांना जो दोष दिला जातो समाजात, तो सुद्धा योग्य आहे का? गव्हर्नमेंटची पॉलिसी योग्य आहे का? अशैक्षणिक कामं शिक्षकांना दिली जातात आणि शिक्षकांच्या नावानेच ऑर्डर केली जाते. इथे योग्य आहे का? इथे विचार करण्याची दिशा कोणाला द्यायची, का म्हणून द्यायची? गव्हर्नमेंटचं धोरण हे व्यवस्थित असावं. प्रश्न समजला? थँक्यू सर. मला प्रश्न ऐकल्यानंतर असं वाटलं की विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त आहेत इथे. हरकत नाही, गुरुजन जास्त असणं गरजेचं आहे आता सध्याच्या काळात. पहिला प्रश्न आपला असा आहे की जे लहान वयापासून मोबाईल दिले जातात ते योग्य आहेत का? जगामध्ये याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च झालेला आहे. पर्टिक्युलरली नॉर्वेजियन ज्या कंट्रीज आहेत, स्वीडन सारख्या, याच्यामध्ये वाटतात आपला ज्या ठिकाणी कार्याचं स्थळ आहे त्या ठिकाणी जाण्या आणि येण्यामध्ये किती वेळ जातो? डिस्ट्रिक्टच्या हेडक्वार्टर किंवा रिजनलच्या हेडक्वार्टरमध्ये जाण्या येण्यामध्ये तो वेळ आपण अध्ययन आणि अध्यापनामध्ये घालतो का? विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम बद्दल बोलतो, स्वतःच्या स्क्रीन टाईम बद्दल काय? म्हणूनच मी मगा म्हटलं प्रवाह योग्य आहे का हा प्रश्न विचारा. दुसरा चुकतोय म्हणून मी एक चूक केली, दोन्ही चूक म्हणून एक बरोबर असं कधीच होत नसतं. शिक्षक म्हणून तुम्ही समाजाला दिशा दाखवण्याची, समाज घडवण्याचं दायित्व तुमच्यावरती आहे. समाज म्हणून समाजाचा आहे. परंतु फक्त शिक्षकांना दोष देतात, जेवढं चुकीचं आहे तेवढंच ते बरोबर पण आहे. कारण दिवसातले काही तास विद्यार्थी ह्या शाळेत असतो, बाकीचे तास तो कुटुंबाबरोबर किंवा समाजामध्ये असतो. म्हणजे विद्यार्थी किंवा समाज घडवताना समाज, कुटुंब आणि शाळा हे तिन्ही गट कमी जास्त प्रमाणात, पर्सेंटेज कमी जास्त असेल, ते सर्वजण जबाबदार अस. मग या केसमध्ये कोणता घटक किती कमी किंवा जास्त ही बघण्याची आता वेळ नाहीये. वेळ ही आहे की तिघांनी मिळून योग्य त्या दिशेनं आपला जो ओढा आहे, जो झरा आहे, जो प्रवाह आहे तो चाललाय का चुकीच्या जनते चाललाय याचा विचार करून योग्य ठिकाणी वळण देण्याची आणि त्याच्यावर चालण्याची गरज आहे. ती शिक्षकांनी आणि समाजाने आणि कुटुंबाने जर घेतली तर हे प्रश्न मला विचारण्याची किंवा समाजाला विचारण्याची गरजच पडणार नाही. 11 वाजलेत. अमरावती असेल, नागपूर असेल, नागालँड असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, पॅरिस असेल, लाईटी बंद झाल्यात, सगळेजण झोपलेत. खेडेगाव असेल आणि त्या बेडवरती तरुण मुलं मुली पडलेले आहेत. निळसर रंगाची छाप आपल्या चेहऱ्यावरती दिसते आहे. ते मोबाईल ओपन करून आणि मोबाईलवरती आपला अंगठा चालू आहे स्क्रोल करण्यासाठी. इन्स्टा असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, स्क्रोल असतो, काहीतरी जोक असतो, स्क्रोल, राग येतो, अनएम्प्लॉयमेंट, स्क्रोल, कोणतरी नट नट येते, एकदम चांगलं श्रीमंत, मत्सर वाटतो, आईवडिलांसारखं येतो, त्याच्याकडे गाडी दिसते, कुटुंबावर बंगला दिसतो. प्रश्न पडतो, मी कुठं आहे?
माझा मार्ग तर चुकला नाही ना. मी कुठं कमी पडतोय? लगेच माझं कंपॅरिझन सुरू होतं. पुन्हा बरोबर, मोठ्या गाडी बरोबर, हिरो हिरोईन बरोबर, फोटो जे खूप चांगले आहेत, सुंदर आहेत, अत्यंत अट्रॅक्टिव्ह आहेत, त्याच्याशी कंपॅरिझन होतं. आणि त्या मोमेंटला आपल्यामध्ये न्यूनगंड सुरू होतो. आज सर्वात मोठा धोका तरुण पिढीला आणि आई वडिलांना सतावत असेल तर आत्ताच्या पिढीमध्ये तयार झालेला हा न्यूनगंड आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. मग याच्यावरती अनेक वेळेस बोललो तर जनजी आळशी आहे, मोबाईल शिवाय त्यांना कळत नाही, रिअल वर्ल्ड कळत नाही, यांना माणूस म्हणून जगण्याची आवश्यकताच वाटत नाही, ते वेगळ्याच विश्वात राहतात, अशा प्रकारचं क्रिटिसिझम केलं जातं. आणि ते मला वाटतं योग्य नाही. आपण डिजिटल युगात राहतो, मोबाईल पासून दूर जाण्याची गरज नाही, पण कुठेतरी चुकतोय, तो कुठं चुकतोय हे बघण्याची गरज आहे. आणि म्हणून गरज कशाची आहे तर ह्या युगामध्ये ज्यावेळेस तुम्ही स्क्रोल करता, ज्याच्यामुळे तुम्हाला न्यूनगंड तयार होतो, तर ते अंडरस्टँड करण्याची, अप्रिशिएट करण्याची गरज आहे. हा जो न्यूनगंड तयार झाला, तुम्ही कम्पेअर करताय कोणाशी? रील मधल्या असलेल्या हिरो हिरोईनशी, रील मध्ये असलेल्या फोटोशी. जो फोटो काढलाय सर्वात चांगला आहे, सुंदर आहे, तो एक फोटो रील वर येण्याच्या अगोदर कमीत कमी 5, 50, 25 वेळेस क्लिक केलेला आहे, त्याला डेव्हलप केलेलं आहे. आणि फक्त चांगली बाजू, सर्वात चांगली बाजू आपल्या समोर आलेली आहे. ते 50 फेल झालेले प्रयत्न मात्र तुमच्या समोर आलेले नाहीत. अत्यंत चांगला विनोद आहे, त्याच्यावरती आपण हसतो, मनातून खळखळून असतो, पण तो तसा डायलॉग टाकण्याच्या अगोदर, डायलॉग बोलण्याच्या अगोदर, तो फेकण्याच्या अगोदर त्यांनी कधी 100-200 वेळा त्याचे प्रॅक्टिस केलेले, वर्षानुवर्षे केलेले, ते फेलियर्स आपल्या समोर येत नाहीत. आपल्या समोर फक्त सक्सेस दिसतं. कदाचित त्याच भाषेत वेगळ्या पद्धतीने सांगायचं तर आज मी तुमच्या समोर एक वरिष्ठ संधी अधिकारी म्हणून दिसतो. मला बऱ्याच उपमा दिल्या गेल्या, मला वाटत त्याच्यातले कोणत्याही उपमेचं मी लायकी नाही आहे. परंतु ज्यावेळेस मी यशस्वी झालो 2005, त्याच्या अगोदर पासून म्हणजेच 1997, 1998, 1999 या 3 प्रयत्नामध्ये मी फक्त इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचू शकलो होतो. यशाने अपयशाने खचून गेलो होतो. आणि म्हणून तुमच्या माझ्यासारखा विचार करताना आम्ही विचार केला की नाही, आता 2000 आपण इंटरव्ह्यू झालो, सिलेक्शन नाही झालं, म्हणून आपल्या हातात काहीतरी असावं म्हणून विचार करून परत MPSC दिली 2000ची. आणि त्याचा फायनल रिझल्ट 2003ला लागला. 4 वर्षे त्याच्यामध्ये गेली. आज कदाचित त्याच्यावरती विचार होऊ शकतो की ते योग्य होतं, अयोग्य होतं. आणि मग 2003ला रिझल्ट लागल्यानंतर मधल्या काळामध्ये मी लेक्चरशिप पण केली, वेगवेगळ्या नोकऱ्या पण केल्या, आणि 2004चा अटेम्प्ट देऊन फायनल सिलेक्शन झालं. तर आज फक्त सक्सेस दिसतंय. याच्या पाठीमागचे फेलियर्स, अपयश, याचा अभ्यास आपण कधी करणार आहोत का? आणि ते अभ्यास जर केलं, कारण आज कदाचित माझा फोटो तुमच्या समोर येत असेल, तुम्ही बघण्याचा प्रयत्न करत असेल, मीडिया छापत असेल, काही व्यक्ती बोलत असतील, कोणी चांगलं बोलत असेल, कोणी वाईट बोलत असेल, तर यश याच्या अगोदर अपयश यायलाच पाहिजे याची गॅरंटी नाही, आवश्यकता नाहीये. पण अपयश आलं आणि तुम्ही जर माझ्याशी कम्पेअर करायला लागले, त्या हिरो हिरोईनशी कम्पेअर करायला लागले, बिलियनरशी कम्पेअर करायला लागले, आणि तो न्यूनगंड आला आणि त्या न्यूनगंडावरून आपण चुकीचे निर्णय घेतले, तर ते मात्र शोकातिंगा या समाजाची ठरेल, तरुण वर्गाची ठरेल. आणि ती शोकातिंगा आपल्या सर्वांना होऊन द्यायची नाही, यासाठी हा संवाद करण्याला आपल्या समोर आलेलो आहे मी. आता ही शोकांतिका का होऊ द्यायची नाही? कारण जगामध्ये जर बघितलं तर जनजी ज्याला म्हणतो आपण, सर्वसाधारणपणे 1997 ते 2012 ह्या काळात जन्माला आलेले हे सर्वजण अत्यंत तरुण आहेत. जगामधला सर्वात जास्त तरुण पिढी भारतामध्ये आहे. आणि जगातली सर्वात मोठी संपत्ती आता कोणती असेल ते तरुण. आणि तेही असे तरुण ज्यांच्याकडे जिद्द आहे, ज्यांच्याकडे ज्ञान आहे,
अपार कष्ट करण्याची तयारी आहे. असे तरुण आपल्याकडे असताना तरी त्यांच्यामध्ये नैराश्य, न्यूनगंड ही धोक्याची घंटा आहे. आणि धोक्याच्या घंटेला सर्व स्तरावरून आपल्याला काम करावं लागणार आहे. ते सामाजिक स्तरावरती करावं लागणार आहे, कौटुंबिक स्तरावरती करावं लागणार आहे, राज्य स्तरावरती, देश पातळीवरती करावं लागणार आहे. तुम्हा आम्हाला सर्वांना मिळून करावं लागणार आहे. आणि ते कोणतं काम असणार आहे काढून टाकतो मी. आवाज येतोय? हे जर करायचं असेल तर आपल्याला याच्यामधला विचार समजून घ्यावा लागेल की जे नवीन पिढी आहे त्याला जुन्या रूढी परंपरा मान्य नाहीत. आपल्या काळात आई वडिलांनी सांगितलं उभं राहायचं, त्यांनी म्हणलं हे योग्य, ते मान्य करायचं, त्यांनी सांगितलं हे योग्य, मान्य करायचं. आजच्या तरुण पिढीला, विशेष करून जनजीला हे मान्य नाही. आणि त्याचं चुकीचं काहीच नाही, कारण आपण वास्तववादी असलं पाहिजे. डिजिटल युगामुळे जगातल्या चांगल्या वाईट सर्व गोष्टी आपल्या समोर आहेत. त्याच्यातल्या चांगल्या गोष्टीला प्रवृत्त करणं, चांगल्या गोष्टी अडॉप्ट करणं आणि वाईट गोष्टीपासून दूर ठेवणं हे आपलं कर्तव्य असणार आहे. आणि या तरुण पिढीला हायरार्की मान्य नाही आहे, उतरण मान्य नाही आहे, तो अमुक एक नेता म्हणून मला मान्य नाही. हे सर्वजण नेते आहे, यांच्यामध्ये लिडरशिपच्या सर्व क्वालिटी भरलेल्या आहे. गरज फक्त आहे त्यांना योग्य दिशा दाखवण्याची. ती दिशा दाखवण्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून आज जी दशा आपण बघतोय, दशातून दिशाकडे कसं जायचं, आणि ही जर दिशा आपण दाखवू शकलो तर जगाला आपण दिशा दाखवून जगामध्ये आपली सार्वभौम सत्तेसारखं जगातलं सर्वात पॉवरफुल राष्ट्र बनवायला जास्त वेळ लागणार नाहीये. पुढे मुंडे म्हणाले की चहा पानाला आलो नाही. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आयुक्तांची तब्बल 3.5 तास आढावा बैठक. नागरिकांच्या सुरक्षितेच्या करिता अन्न व औषधी देण्याचा प्रयत्न. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूजतर्फे जिल्हा प्रतिनिधी विजय बारसकर, मुख्य संपादक लक्ष्मण वानखडे.